नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. जव्हार हातेरी ग्रामपंचायत मधील लोकांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण. जलजीवन मिशन अंतर्गत शासनाची योजना चालू आहे, परंतु 2.5-3 वर्ष झाली आहेत, काम पूर्ण झाले नाही. ग्रामपंचायत मधील अक्षरशः महिला डोक्यावर पाणी वाहून कंटाळलेली आहेत. आज ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंच यांनी शासनाला विनंती केली की आम्हाला सतत लोकांच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे की काम पूर्ण का होत नाही. आम्हाला जर काम पूर्ण झाले नाही तर पंचायत समिती पाणीपुरवठा विभाग येथे आंदोलन करावे लागेल, असे ग्रामपंचायत मधील सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी प्रतिक्रिया दिली आहे. इंडिया न्यूज 28 जव्हार तालुका. गणेश दळवी यांची रिपोर्ट. हातेरी ग्रामपंचायतचे आम्ही सर्व सदस्य आणि स्वतः उपसरपंच मॅडम इथे हजर आहेत. आपण बघू शकतो जव्हार तालुक्यात भरपूर ठिकाणी जल मिशन योजना चालू आहेत, परंतु आमची अशी ग्रामपंचायत आहे का तिथं आम्ही डोक्यावरती अजून पाणी वाहत आहेत. आणि इथे एवढं 2-2.5 वर्ष होऊन गेली, 3 वर्ष व्हायला आली, परंतु अजून काम झालेलं नाही. आणि ठेकेदारांनी जे इथं आपण बघतो सर्व काम तसंच टाकलेलं आहे सगळं, आणि अपूर्णच कामांचे पूर्ण दिसत आहे. आणि इथं सर्व आम्ही सदस्य आहेत, उपसरपंच मॅडम आहेत. जर हे असंच काम चालू असेल तर आम्ही हातेरी ग्रामपंचायतच्या वतीने जेवढी आमची कामं आहेत 3 चालू आहेत, माळघर, दापटी, हातेरी, बोरीचा पाडा, कोकणपाडा, असे आमचे जे महसूल गावांतर्गत ज्या योजना आहेत त्या जर पूर्ण नाही झाल्या तर आम्ही नक्कीच पंचायत समिती येथे आंदोलन करू. आणि नक्कीच जे पाण्याची आमची समस्या आहे ही कायमस्वरूपी बंद झाली पाहिजे. आणि लवकरात लवकर ठेकेदारांनी जर 1-1.5 महिन्यात जर हे काम पूर्ण केलं नाही, टाक्यांचे कामं तशीच पडलेले आहेत, तर आम्ही नक्कीच पंचायत समिती येथे हातेरी ग्रामपंचायतच्या वतीने सर्वजण आंदोलनाला बसू. आणि इथे सर्व आज आम्ही सदस्य याच कारणाने जमलो आहेत की नक्कीच हे काम लवकरात लवकर, आम्ही 3 वर्ष वाट बघितलीच आहे, परंतु आता पुढे वाट बघणार नाही, डायरेक्ट आंदोलन करू असं आम्ही शासनाला आणि ठेकेदार असतील किंवा पाणीपुरवठा विभागवाले कर्मचारी असतील, अधिकारी लोक असतील, यांना आम्ही शेवटचा इशारा देत आहे असं मी जाहीर करतो. धन्यवाद.